आज आमच्या भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन संपूर्ण देशभरामध्ये आमच्या अगदी बूथ पासून ते जिल्हा पातळीवरती प्रदेश स्तरावरती अनेक वेगवेगळ्या सामाजिक आणि विधायक उपक्रमातून हा वर्धापन दिन साजरा केला जातोय। गेले अनेक वर्षाचा हा सगळा प्रवास अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमच्या संघटनेतल्या सर्व नेत्यांनी जो संघर्ष केला, जे योगदान दिलं, मग त्याच्यामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी असतील, पंडित दीनदयाळ उपाध्याय असतील, अटलजी असतील, या सगळ्या मंडळींचं एक योगदान आणि त्यानंतर आमच्या पुढच्या नेतृत्वाने या राज्यापासून देशापर्यंतचा यशस्वी प्रवास ज्यांच्या नेतृत्वात केला, माननीय नरेंद्र मोदीजी असतील, माननीय अमित भाई असतील, महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी असतील, याच्यासोबतच प्रमोदजी महाजन आणि गोपीनाथ मुंडे साहेब यांचंही स्मरण या निमित्तानं सर्व कार्यकर्त्यांना आज होतंय। आणि एक 45 वर्षाचा यशस्वी प्रवास जनतेच्या आधारावर, जनतेच्या पाठिंब्यावर, जनाधारावरती जो आज आमचा झाला आणि ज्याच्यामध्ये जगातील सर्वात मोठी सदस्य संख्या असलेली संघटना आमची झाली। 12 कोटीपेक्षा जास्त सदस्य आज आमच्या या देशामध्ये, पूर्ण देशामध्ये आहेत। महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी सदस्य संख्या आज झाली आणि हे सगळं श्रेय कार्यकर्त्यांना जातं, जनतेला जातं आणि म्हणून जनतेप्रती सुद्धा एक कर्तव्याची भावना म्हणून एक आभार आज या निमित्तानं निश्चितपणे कृतज्ञता व्यक्त करण्याचं आज निश्चित मला असं वाटतं आम्ही केलं पाहिजे। आणि कुठलाही राजकीय पक्ष प्रवास करत असताना शेवटी कार्यकर्ता, ती कार्यकर्त्यांची शक्ती आणि जनतेचा आधार, जनाधार, या सगळ्याच गोष्टी लागतात आणि त्या मला असं वाटतं की आमच्या सगळ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हा यशस्वी प्रवास पार केला। त्यामुळे आज पुण्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम सगळीकडे होत आहेत आणि म्हणून कार्यकर्त्यांना, नागरिकांना मी आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। त्या दिवसाच्या निमित्तानं येत्या काळात ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत तर काय पॉईंट केलं? निश्चितपणे मला असं वाटतं की राज्यातल्या महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा आता होतील। स्थानिक स्वराज्याच्या सगळ्याच निवडणुका साधारणतः दिवाळीच्या आसपास होतील असं वाटतंय। शेवटी एक न्यायालयीन प्रक्रिया आहे, आता त्याच्यामध्ये किती वेळ लागतोय हा सुद्धा पाहावा लागेल। आज संपूर्ण राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांहून बराच काळ लोटला आणि खरं तर ते आवश्यक आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता पुढच्या काही दिवसामध्ये या निवडणुका नक्की होतील। माईक बंद करा रे। वक्फ बोर्डाच्या संदर्भातली भूमिका वेगळी काय असणार ती तर सिद्ध झाली। ती तर देशाच्या दोन्ही सभागृहामध्ये, संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये हे विधेयक दुरुस्त करून ते पारित झालं आणि हे दुरुस्तीचं विधेयक पारित झाल्यानंतर आता खऱ्या अर्थानं या देशातील आमच्या गोरगरीब मुस्लिम जनतेला, आमच्या मुलांना, मुलींना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल। कारण वर्षानुवर्ष ही लाखो हेक्टर जमीन जी वक्फ बोर्डाच्या नावाखाली त्या ठिकाणी गैरव्यवहार सुरू होते, काही ठराविक लोकांची मोनोपॉली त्या ठिकाणी झाली होती आणि म्हणून हा धार्मिक विषय नसून हा समाजाच्या उन्नतीचा एक विषय म्हणून त्याच्याकडे पाहिला जातोय आणि म्हणून आम्ही हा माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारने हे विधेयक पारित केलं आणि राष्ट्रपतींची सुद्धा आता त्या विधेयकावर सही झाली। आता आमच्या या देशातील अत्यंत सर्वसामान्य अशा मुस्लिम मुलींच्या, आमच्या भगिनींच्या, मातांच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी या जागांचा वापर होईल। मग त्यांचं शिक्षण असेल, आरोग्य असेल, अनेक काय विषय असतील, या सगळ्यासाठी आता त्या जागा निश्चितपणे एका चौकटीमध्ये आता त्याचं काम चालेल। हिंदुत्वाचा काही संबंध आहे असं संजय राऊतांचं म्हणणं आहे। मला असं वाटतं की ते खूप मोठे नेते आहेत, मी त्यांच्यावरती बोलणं कितपत योग्य माहित नाही, पण संजय राऊत बोलतात म्हणजे फार काय त्याच्यात गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही। त्याच वेळी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये अजून सुद्धा जे अहवाल आलेला नाही, त्यांनी काल जर आपण बघितलं तर त्यांनी सांगितलं की एमर्जन्सी पेशंट कडून आम्ही ऍडव्हान्स पैसे घेणार नाही। या घटनेकडे तुम्ही सगळीकडे कसं पाहता खासदार म्हणून? नाही, मुळामध्ये समाजातल्या प्रत्येक स्तरातून
झालेल्या घटनेचा निषेधच झालाय. अत्यंत संवेदनशील अशी ही झालेली घटना आहे, अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीनं याच्या चौकशीचे आदेश दिले, चौकशी समिती नेमली आहे आणि झालेला प्रकार चुकीचा आहे. त्यामुळे चुकीच्या या सगळ्या झालेल्या प्रकारावरती जे कोणी दोषी असतील, संस्था असेल, व्यक्ती असेल, त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई होईल. आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे जनभावना ज्या आहेत त्या काही माझ्या आणि त्या जनभावना वेगळ्या नाहीत. आणि स्वाभाविकपणे म्हणून झालेला प्रकार हा दुर्दैव आहे. पुन्हा कधी हा होऊ नये याची सुद्धा काळजी, खबरदारी झालेल्या घटनेनंतर सगळ्यांनी आपण घेतली पाहिजे. आणि निश्चितपणे झालेल्या दोषींवरती जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई नक्की होईल. पर्यटन मंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या जल पर्यटन प्रोजेक्टला राज्याच्या सरकारमधला विषय आहे. मला तुम्ही केंद्रातलं विचारा, संघटनेतलं विचारा. नाही, महायुती भक्कम आहे, काही चिंता करू नका. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.